साईच्या स्कूलमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे गावावरून लगेच आलो. तरीही 2 दिवस शाळा त्याची बुडालीच होती. आणि आल्यानंतर ना लगेच ह्याचं साहित्य आणायचं होतं, कारण आलो संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तर दिवस पूर्ण कामामध्येच गेलेला होता. आणि मग नंतर ना साई आणि मी बाहेर जायला निघालो. बाहेर गेल्यानंतर आहे ना, जे आपल्याला लागतं ते सगळं बाजूला राहतं आणि मुलांना जे पाहिजे ना तेच घेत बसावं लागतं. अजून गाड आहे का मोठी? अजून गाडी एवढं कितीला ते? 30 रुपये. द्या छोटीच ही कितीला आहे आत्ताची? 23. द्या मग तीच 30 वाली द्या. स्लाइम घे ना. अरे कशाला स्लाईम? हे बघा. बाहेर गेल्यानंतर सगळ्यात आधी तर त्यांनी चिप्स घेतले, नंतर त्यांनी आईस्क्रीम सुद्धा घेतली. सगळं खाऊन झाल्यानंतर ना आम्ही फायनली या दुकानामध्ये पोहोचलो. तर हे ना स्टेशनरीचं दुकान होतं. इथे आम्हाला त्याच्या प्रोजेक्टसाठी इथे साहित्य घ्यायचं होतं. आणि त्याच्या स्कूलमध्ये ना मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी त्याला मोबाईल बनवणार होते. आणि टीचरची अशी थीम होती की तुम्ही जे काही बनवाल ना त्याचा ड्रेस बनवा, विकतचं काहीही आणू नका, घरी तुम्ही सगळं बनवून घ्या. मग तर साईचं चालू होतं की मम्मी मला मोबाईल बनायचा. तर मोबाईलसाठी नाही ते मी साहित्य आणायला आले होते. तसं ते काय अट्रॅक्टिव्ह असं काय आपल्याला जमत नाही आहे, पण तरीही मुलांचा थोडासा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून त्याला मी प्रत्येक गोष्टीमध्ये ना पार्टिसिपेट करायला सांगत असते. थोडंसं स्टेज डेअरिंगसुद्धा मुलांमध्ये येत राहतं, बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे शक्यतो मुलांना नंबर येतो का नाही हे पाहण्यापेक्षा ना सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ना मुलांना भाग घ्यायला लावायचा, म्हणजे आपल्या मुलांची स्टेज डेअरिंगसुद्धा वाढते आणि त्यांचा बोलण्याचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. त्यामुळे मी त्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायला सांगत असते. तर इथे जाताना ना किराणा दुकानामध्ये आम्ही थांबलो. तर इथे ना आम्हाला बिर्याणी बनवायची होती, तर त्यासाठी मला इथे बिर्याणी मसाला घेतलेला होता. आणि इथं शिवटेकडीला आलो आहे आणि असंच गेलो आहे, असं तर कधी आमचं होतच नाही. तर इथे आल्यानंतर ना आम्ही समोसे हमखास घेऊन जात असतो, कारण इथले समोसे खूप छान लागतात आणि आम्हाला सर्वांना आवडतात. आणि त्यामध्ये ना हे गरम गरम समोसे होत होते, कधी एकदाचे पोटात जातात ना असं हे बघून वाटत होतं. पण घरी गेल्यानंतरच आम्हाला समोसे खायचे होते आणि समोसे व्हायला अजून थोडासा टाईम पण होता. समोसे घेतले, घरी आलो, समोस्यावर छान असा ताव मारला आणि लगेच नाही तर प्रोजेक्ट बनवायला लागले. तर कपडे वगैरे चेंज केले. तर तुम्ही बघू शकतात. आता तुम्हाला म्हणजे समजत असेल की मी किती वाजेपर्यंत हा प्रोजेक्ट बनवला. रात्री खूप उशिरापर्यंत हा मी प्रोजेक्ट बनवला होता, त्यामुळे केसांची म्हणजे हालत तर काही विचारायलाच नको. सकाळी फायनली असं लुक झालेलं होतं. तर स्कूलमध्ये नंतर तुम्हाला तो काय बोलला याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग.